पनवेल शहरातील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स गृहनिर्माण सहकारी संस्था कामोटे सेक्टर 11 येथे दिनांक 1 मार्च 2025 रोजी सायंकाळी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने आधार हाऊसिंग फायनान्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांची ताकद हिमतीची ओळख हिम्मत हे जनजागृतीपर अभियान राबवण्यात आले। या अभियानादरम्यान PSI सौ सरिता घुडे यांनी उपस्थित महिला वर्गाला महिलांवरील लैंगिक हिंसा, सायबर फसवणूक, अंमली पदार्थांविरोधात जागरूकता, साखळी चोरी, बाळ शोषण, महिलांवरील घरगुती हिंसाचार यांसारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले। तर आपण असा विचार केला पाहिजे की मुली म्हणजे काय, म्हणजे मुलींना शिकवलं नाही पाहिजे किंवा मुलांना शिकवलं पाहिजे, आता हा दुजाभाव तर राहिलाच नाही। पण मुलींना शिकवत आहे किंवा मुलांना शिकवत आहे, आता 18 वर्षापेक्षा कमी वयातली जी मुलं मुली जी आहेत तर ते पूर्णपणे आपल्या पॅरेंट्सवर डिपेंड असतात, कारण ते स्वतंत्र नसतात। तर तुम्ही मुलांना जे स्वतंत्र देता ते कितपत देता, कारण शाळांमध्ये पाठवता आहे आपल्या इथे, तर तो डाउनलोड करून घ्या आणि दररोज अपडेट केले जातात। त्याचे व्हिडिओ जे एक रील टाईममध्ये 2 ते 3 मिनिटांची व्हिडिओ येतात, तुम्ही आठवणीनं आणि दररोज जे व्हॉट्सअप चॅनल आहे ते तुम्ही ते। तसेच या अभियानाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामोटे सौ विमल बिडवे, PSI सौ सरिता घुडे, API धुमाळ यांसह पोलीस कर्मचारी व आधार हाऊसिंग फायनान्स या संस्थेची संपूर्ण टीम, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स गृहनिर्माण सहकारी संस्थेतील महिला वर्ग, मुली आणि सदस्य उपस्थित होते। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आमचे आदरणीय पोलीस आयुक्त सर श्री मिलिंद भारंबे सर यांनी मुंबईमध्ये लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर जे अत्याचार होणारे जे काही प्रकरणं आहे त्यावर व्यसनमुक्ती यासारखे प्रकरणं याला आळा घालण्यासाठी एक विशेष मोहीम राबवलेली आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या मार्गदर्शनानुसार अशा प्रकारचे वेगवेगळे अवेअरनेसचे प्रोग्राम सादर होतात। तर या ठिकाणी कामोठ्यामध्ये 3 ठिकाणी माननीय सरांच्या आदेशाने 3 सोसायटींमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याकरिता आधार संस्थेचे सर आहेत आणि SS सेलच्या आमच्या PSI मॅडम आहेत। तर हे आधार हिम्मत आणि एक अवेअरनेस या त्रिवेणी संगमातून आमचा एकच उद्देश आहे की महिलांना या सगळ्या ज्या घटना घडतात समाजामध्ये त्यापासून परावृत्त करण्यासाठी, त्यापासून वाचण्यासाठी, या घटना घडू नये याकरिता काय काय काळजी घ्यावी याकरिता सदरचा हा प्रोग्राम आयोजित केला जातो। तर संपूर्ण नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक ठरवून दिलेल्या सोसायट्यांमध्ये माननीय आयुक्तांच्या मार्फतीने चालूच आहे। एक त्याच्यासाठी विशेष टीम नेमलेली आहे, परंतु आमच्या पोलीस स्टेशन स्तरावर पण आम्ही कार्यक्रम राबवतो। आमच्या कामोठे हद्दीमध्ये आम्ही आत्तापर्यंत 3 महिन्यामध्ये 10,000 प्लस शाळा, कॉलेज, सोसायटी, इतर पायी चालणारे लोक यांच्यामध्ये आम्ही अवेअरनेस प्रोग्राम विविध संस्था यांच्या मदतीने आम्ही केलेला आहे आणि त्यातून प्रत्येक घराघरामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक व्यक्तीपर्यंत ज्या ज्या काळजी घेण्याकरिता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते आम्ही त्यांना अवगत करणं हा आमचा एक उद्देश आहे आणि त्याकरिता आम्ही सगळीकडे अवेअरनेस प्रोग्राम राबवत आहोत, जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल, महिला, मुलं, बालक, ज्येष्ठ नागरिक सर्व सुरक्षित राहतील, लहान मुलं व्यसनापासून दूर राहतील, अन्याय अत्याचारित होतील। याकरिता हे सर्वांच्या मदतीने, सोसायटीवाल्यांच्या मदतीने आम्ही एक प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यामध्ये नक्कीच आम्हाला चांगले रिझल्ट येतील। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।